नमस्कार मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। या शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून बँकेला पुनर्गठन देण्यासाठी एक महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। जवळपास 15 एप्रिल 2024 पासून या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिलं कर्ज न भरता पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या भागातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता खरीप हंगाम 2024 करिता पुनर्गठन भेटणार आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या भागामध्ये, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे, अशा सर्व दुष्काळ जाहीर केलेल्या भागातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचं जे काही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 करिता कर्ज घेतलेलं आहे, ते कर्ज तुम्हाला यावर्षी भरावं लागणार होतं, परंतु आता ती तुम्हाला भरायची गरज नाही, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेल्या सर्व महसूल मंडळातील, सर्व जिल्ह्यातील, सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना ते कर्ज न भरता पुन्हा पुनर्गठन त्या सातबाऱ्यावरती तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे खरीप हंगाम 2024 करता पुनर्गठन भेटणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो राज्य सरकारच्या पहिल्या GRच्या माध्यमातून जवळपास 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला। त्या 40 तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान सुद्धा वाटप सुरू आहे आणि याचबरोबर त्या राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता आता पुनर्गठन त्या सातबाऱ्यावरती भेटणार आहे। याचबरोबर राज्य सरकारच्या दुसऱ्या GRच्या माध्यमातून जवळपास 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि या सर्व दुष्काळ जाहीर केलेल्या 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पुनर्गठनाचा सुद्धा लाभ त्याच महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे। याचबरोबर राज्य सरकारच्या तिसऱ्या GRच्या माध्यमातून जे काही राज्य सरकारने 220 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला, या 220 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना 15 एप्रिल 2024 पासून पुनर्गठन भेटणार आहे। याचबरोबर राज्य सरकारच्या चौथ्या GRच्या माध्यमातून 224 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला, अशा 224 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे। एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून 4 GR निर्गमित केले आणि या 4ही GRच्या माध्यमातून राज्यातील ज्या ज्या भागामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केले, या सर्व दुष्काळ जाहीर केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना किंवा महसूल मंडळातील ज्या काही सर्व बँका आहेत, या सर्व बँकांना राज्य सरकारने एक महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत आणि ते निर्देश म्हणजे शेतकऱ्यांकडून यावर्षीचं कर्ज जे काय खरीप हंगाम 2023ला कर्ज घेतलेले होतं, ते कर्ज वसूल करू नका, कारण की यंदा दुष्काळ आहे आणि ते शेतकऱ्यांना पुन्हा त्या सातबाऱ्यावरती पहिलं कर्ज जरी असेल ते वसूल न करता पुन्हा त्या शेतकऱ्यांना पुनर्गठन द्या, त्या सातबाऱ्यावरती कर्ज द्या, अशा सर्व बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, आता तुमच्या महसूल मंडळामध्ये जर दुष्काळ जाहीर केलेला असेल तर तुम्हाला पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। तर मित्रांनो, याच्या माध्यमातून जवळपास जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, नॅशनल बँका, ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँक, याचबरोबर HDFC बँक, याचबरोबर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, या सर्व बँकेच्या माध्यमातून किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्गठन वाटप केलं जाणार आहे आणि याची तारीख आहे 15 एप्रिल 2024 पासून पुनर्गठन वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत एकदाही कर्ज उचललेलं नसेल तर त्याही शेतकऱ्यांना पहिल्यांदा आपल्याला कर्ज खरीप हंगाम 2024 करिता पीक कर्ज आपलं उचलायला 15 एप्रिल पासून सुरुवात केली जाणार आहे आणि पीक कर्जाच्या वाढीमध्ये पीक कर्जामध्ये सरकारच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। जवळपास 5,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत ही पीक कर्जामध्ये यावर्षी वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना आपलं पीक कर्ज उचलायचं आहे ते 15 एप्रिल पासून आपली फाईल बँकेमध्ये दाखल करू शकता। याचबरोबर ज्या ज्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे, अशा सर्व दुष्काळ घोषित केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। बँकेंना राज्य सरकारच्या माध्यमातून, शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत की शेतकऱ्यांना ज्या ज्या भागामध्ये आम्ही दुष्काळ जाहीर केलेला आहे, या सर्व भागातील शेतकऱ्यांना तुम्ही पुनर्गठन द्या, अशा प्रकारचे निर्देश बँकेला राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्गठनासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।